तर नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा. तर सर्वप्रथम मी आज तुमका सुकी पिठी बनवून दाखवतलोय. सुकी पिठी कशा प्रकारे करतात. इमर्जन्सी अर्जंट तोंडाक जर व्हाय झाला, काय नसलं तोंडाक, तर अशा प्रकारे पिठी करायची. सुकी पिठी एकदम कुस्कर करायचं, भारी लागता. तुमका दाखवते प्रोसेस कशी आहे ती. सुरुवात करूया. पहिल्यांदा काय करायचं, कांदा वगैरे कापून घ्यायचं सगळं. कांदा घेतलेला आहे बघा. कांदा झाल्याच्या नंतर लसूण घ्यायची थोडीशी. याच्यात लसूण टाकलेली असा. आता कांदा आणि लसूण, त्याच्यात मीठ टाकायचा. मीठ शिवरायचा. त्याच्यानंतर मसालो टाकायचो आणि त्याच्यानंतर जी आपण पिठी करतलो कुळथाची, ती कुळथाची पिठी घालायची. प्रमाण वगैरे तुमका जसा चवीनुसार सवय किंवा क्वांटिटी जशी माणसानुसार क्वांटिटी होईल तशी तुम्ही बनवा. आणि हा मिश्रण असा ना, ह्याच्यात जरासा पाणी घालायचं आणि ढवळून ना, जशी चपातीचं पिठाचं गोळा करतो तशा प्रकारे बनवून घ्यायचा. तर चला, तर मग तुमका डायरेक्ट पिठाचं गोळा करतो तसं बनवून दाखवतोय. मंडळी, अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचा. पाणी घालायचं त्याच्यात आणि कलर वगैरे होय असतात तर कलर काय विषय नाही. नंतर करपल्यानंतर थोडी काळीच पडते, त्याच्यामुळे काय कलर बिलरचा विषय नाही. कोथिंबीर असते तर घालायची, नाही तर नाही घातलं तरी चालता. जी पिठी शॉर्टकटमध्ये असा त्याका चव एकदम भारीच येता. तर चला, ज्या कमी असता आणि त्या शॉर्टकट होता तर नक्कीच बरा लागता. आता डायरेक्ट पॅन ठेवूया ह्याच्यावर गॅसवर आणि सुरुवात करूया. तर मित्रांनो, गॅस चालू करायचो. तेल वगैरे घालून घ्यायचा असा मस्तपैकी. चारी साईडने चांगला तेल लावून घ्यायचा आणि तेल चांगला तापला का त्याच्यानंतर पिठाचं गोळ बघा. अशा प्रकारे पिठाचं गोळ केलेलं असा. कोळथाचा पीठ असा, या घरगुती असा, जात्यावर जळलेला. तर आता ही पिठी असं ना, आता एवढं मस्त मसाला वगैरे लावून तर बनवून घेतला. त्याची भाकरी कशी थापायची, तर आधी हातात करून घ्यायची अशी भाकरी कशी, आणि त्याच्यानंतर हळू पॅनवर टाकायची. तर अशी भाकरी झालेली असा. तर आपण आता पॅनवर टाकूया. गॅस लो ठेवायचे, जास्त फुल करायचं नाही. आधीच काळपट झाली शिजायची नाही, डायरेक्ट करपते. आणि चांगल्या प्रकारे दोन्ही साईडने भाजायचा. कांद्याची क्वांटिटी जास्त असली तर नक्की तो किसकटलो किंवा कुस्करतो आणि खराब जातो. जर तुमका असंच पोळं काढायचं असेल तर तो काढू शकतास, किंवा कुस्कर करून चांगली तोंडाक बनवत असेल तरी पण करू शकतास. तर तुमका आता थोड्या वेळानं परतून दाखवतो. एका साईडने भाजलेलो असा, तर आता तो परतून घ्यायचो. परतताना कुस्करतलो, तेल उडावतला, तर आधी पहिली काळजी घ्यायची. चांगल्या प्रकारे परतला. हे असं तुम्ही पोळं म्हणून वापरू शकता. जेवताना 4 भाग करून 5 भाग, जेवढी क्वांटिटी माणसाची असत तशी. आणि त्याच्यानंतर अजून थोडं चांगलं शिजाव द्यायचं. चांगलं भाजलो की त्याच्यानंतर त्याचं कुस्कर करायचं. आणि तो कुस्कर एवढं चांगलं लागतं भाकरी बरोबर, भाताबरोबर. तुम्ही बोटात चाटीत राहू शकता अशी. तर बघा, भाजता चालू हा. परतताना काळजी घ्या, तेल वगैरे उडवा शकता. अजून थोडं तेल घालून घ्यायचं त्याच्यावर आणि चांगल्या प्रकारे भाजाक द्यायचो. भाजल्यानंतर तो परतूचा असा किंवा कुस्कर करूचा असा. आता डायरेक्ट बघा, आतमध्ये भाजलेला असा. थोडंसं चिकटता कारण थोडं अजून ओलं असा. त्याच्यात थोडं पाणी असा. पीठ भाजाक नाही चांगल्या प्रकारे, म्हणून तो चिकटता. तर आता तेल घातल्यामुळे भाजताला. आता थोडं परतायचो आणि कुस्कर करीत राहायचं त्याचं. तर मित्रांनो, हे बघा, अशा प्रकारे कुस्कर करून घ्यायचो. चांगलं भाजाक द्यायचो. काही ठिकाणी भाजाक नाही, तो भाजून दे. आता काही लोकांचं म्हणणं असेल आधी कुस्कर करत होतो तर आधी मग त्याचं गोळच कशा केला वगैरे. काही रेसिपी असत ना, ते अशा प्रकारे करूची लागतात.
गोळ जर आधी नाही केला तर चांगल्या प्रकारे मीठ मसालो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बाजूक लागलो नसतो. मग काय काय भाग पिठी नुसती पिठी रवली असती, सुकी पिठी. त्याच्यामुळे तर चांगला एकजीव करून गोळ घेऊन मगच तो तव्यावर टाकूचा असता आणि नंतर असं कुस्कर करायचो. तर मित्रांनो असंच कुस्कर करून घ्यायचं. कुस्कर म्हणजे खिमा करून घ्यायचं एकदम पिठीचो आणि जरा जरा सुकवून ट्राय करायचो, भाजायचं चांगलं कुरकुरीत झालं का नंतर गॅस बंद करून चवीसाठी डायरेक्ट जेवणासोबत तोंडात घ्यायचो. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभ दिवस. धन्यवाद.